लक्षावधी लोक त्याला मानित असतील, गेल्याच्या नंतर पेटवायला मशानभूमीत माणसं येत असतील, पण उडी कोणीच हानीत नाही मशानात. एर वाऊगा पसारा, ज्याच्यासाठी आपण सर्वस्व केलं ती सुद्धा टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. जिच्या सोबत आपण 7 फेरे मारलेत ती धर्मपत्नी एखाद वेळेस रडेल, दुःख व्यक्त करील, अट्टहास करील, फार मोठा आक्रोश करील, पण ती सुद्धा काही करू शकत नाही. नाना प्रकारचे सायास करून आपण मुलांना संपत्ती कमवून ठेवतो, ते सुद्धा टाकोनी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे. शेवटच्या कडव्यात चोखोबराय नमूद करतात, एवढा असतानाही माणसं माझं माझं म्हणतात. चोखा मने फजित खोर, माझे माझे म्हणती घर. घर बांधू नका असं म्हटले नाही महाराज, नका त्या जो रांडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे, नका त्या जो रांडा पोरे. बायका पोरं हाकलून द्या, घर पेटून द्या असं महाराज म्हटलेत नाही. फक्त शेवटपर्यंत लागतील म्हणून सांभाळायचे, आपलेच म्हणायचे नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. 5 लोकांकडनं उष्ण घेतले, उष्णी वस्तू परत करावी लागते. हे शरीर 5 याच्यातले सगळे पंचतत्व आहेत. पंचतत्वाचा गोंधळ केला एके ठाई मेळ. हे शरीर पंचतत्वापासून बनलेलं आहे. प्रत्येकाला एके दिवशी समर्पित करावं लागते, किती मोठा असू द्या. एक म्हणे माझ्याकडे इतकं मोठं पद आहे, इतकं मोठं पद आहे, का तू मरणार नाहीस? तुलाही मरावं लागेल एके दिवशी. जगातली फार मोठी मोठी माणसं गेली, तुलाही जावं लागेल एके दिवशी. तुम्ही माझ्या पुढे बसलात, मी जरी तुम्हाला आयटीत सांगत असेल, पण मला सुद्धा एके दिवशी जायचंय. इथं थांबण्यासाठी कोणीच आला नाही. आयुष्याची मर्यादा मोजून दिलेली, तोलून मोजून दिलेली. एक चक आहे, छोटासा कागद आहे आयुष्याचं, चिठ्ठी आहे, पर्ची आहे. फक्त त्या आयुष्याच्या मर्यादेची जी चिठ्ठी आहे ती फक्त एकाच व्यक्तीला कळती, त्याचं नाव EMI. मला वाटतं आता आधुनिकता पैसे काढायला ATM मधून सुविधा निघली. हेरी अजय, ते ATM कार्ड असं त्या मशीन मध्ये टाकते. लोक म्हणतात मला कधी योग नाही आला टाकायचा. काय बटन दाबल्याच्या नंतर ते पैसे फेकते. पण मला असं वाटतं खात्यावर किती पैसे आहेत त्या मशीनला कळतंय. खातं जर 0 असेल तर ती मशीन पैसे देत नाही. जसं त्या कार्डावर त्या खात्यावर किती पैसे आहेत त्या मशीनला त्या बारकोड मुळे कळते, तसं आपल्याला आयुष्याचं किती आयुष्य आहे, त्याचा किती आकडा आहे हे मात्र आम्हाला कळते. माणसांना ज्याला त्याला कळत नाही. आपल्याला जर आयुष्य कळालं असतं ना, आता मी 20 वर्ष जगणार आहे किंवा मी आता 8 दिवसापुरता जगणार आहे असं जर पक्क माहीत झालं असतं तर मी 22 लाख रुपये उसने घेतले असते, 9व्या दिवशी मेलो असतो. आणि कोणाची ठेव लिहायचं नाही, काहीच लिहायचं नाही. मागणारे काय पोराला भांडणार नाही, तर पोरग म्हणेल तुम्ही मला माया देखता कधी दिले, आमच्या बाबानं तर काही काही घरी आणलेत नाही. असं केलं असतं लोकांनी, काही केलं असतं, काही पण. समज जर यमान आपल्याला जर कळालं असतं मी उद्या मरणार आहे, तर आपला जो कोणी शत्रू आहे का आपण दुपारीच जाऊन त्याला पोटात चाकू घातला असता. उद्या जरी आपल्याला पोलिस न्यायला आले असते तर सकाळी मेला. हे अनुचित प्रकार घडले असते. म्हणून पंढरपुरातला मालक इतका हुशार आहे, त्याने ही गोष्ट कोणाला कळून दिली नाही आतापर्यंत. कपाळावर ललाटीचे लिहिले, हे लिहिले कपाळावर, लिहिले. हे काही केल्यानं मोडत नाही, पण ज्याच्या कपाळावर लिहिलंय त्यालाही कळत नाही, त्याच्या शेजाऱ्याला कळत नाही, ते फक्त यमाला कळतंय. म्हणून तर जीवनाचं रहस्य आहे. ह्या काही गोष्टी कळाल्या असत्या तर काही महत्व वाटलं नसतं. याचा दुसराही विपर्यास झाला असता. उदाहरणार्थ एखादा माणूस फार मोठा काबाड कष्ट करायला आहे, अति कष्ट करायला आहे, आणि त्याला कळालं पुढच्या आठवड्यात मरायचं, ते म्हणेल कशाला करायचं, मरमर करायची.
आपण इतकी मरमर करायलो तर पुढच्या आठवड्यात तर आपल्याला मरायचं, त्याच्यावर कशाला नाटकं करायचे, मुकाट्या बसून 4-2 दिवस पुरणपोळ्या खावा, असंही झालं असतं. याचे नाना प्रकारचे तुम्ही समजताल तसे प्रयास झाले असते. यम हा हुशार माणूस आहे, त्यांना आतापर्यंत पंढरपुरातल्या मालकानं कोणाला कळू दिलं नाही आयुष्याची मर्यादा किती आहे, थांबता नाही आलं कोणालाच. येथे नाही उरवले अवतार येरते पामर जीव किती. ज्यानं सृष्टी सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्याला थांबता येत नाही. तुमची आमची काय कथा आहे, प्रत्येकाला जावं लागते. आयुष्याची माळ किती मोठ्या माणसाची तुटत असते. विज्ञानाला सलाम करेन मी, विज्ञानाला मान्यता देईल, त्याबद्दल दुमत नाही. पण विज्ञानानं अजून 3 गोष्टी जिंकलेल्या नाहीत, जन्म, मरण आणि निसर्ग. जर निसर्ग विज्ञानाच्या हातात असता तर यावर्षी अतिवृष्टी झाली, काही भागात सोयाबीन खराब झालं, काही भागात कापूस खराब झाला, तुरी खराब झाल्या, काय असतील ती, कोणाची मका खराब झाली असेल. मागच्या 2 वर्षापूर्वी तुमच्या भागात इकडं औरंगाबादच्या इकडं पुढे मकेचं फार उत्पन्न असतंय, त्या मकेला जागच्या जाग्यावरच कोमा आले. पाहिलं आपण टीव्हीवर, याच्यावर त्याच्यावर पेपरवर बातम्या बघत होतो. निसर्ग जर हातात असता विज्ञानाच्या, तर विज्ञानानं डॉक्टर कसा एखाद्या आजाराला औषध एवढंच घ्या म्हणतो, इतक्याच गोळ्या घ्या म्हणतो, इतकंच लिक्विड घ्या म्हणतो, असं विज्ञानाने पाऊस तशा पद्धतीत पाळला असता आणि एकही नैसर्गिक आपत्ती येऊ दिली नसती. पण निसर्ग विज्ञानाच्या हातात नाही. मृत्यू कोणाचा ऐकतच नाही. पैशावाल्याच्या हातात जर मृत्यू असता, म्हणजे मृत्यू जर कोणाच्या हातात असता, तर श्रीमंत माणसं मेलेत नसते, गरीबच मेले असते ना. पैशावाल्यांनी यमाला पैसे दिले असते, यमराज चल 1-2 कोटी काय घ्यायचे तर घे. औरंगाबादच्या खेटून जमिनी 15 एकरी सगळी यमा तुझ्या नावची, पण मला मारू नकोस. माणसं लय टिकीत आले असते, घे काय घ्यायचे तर पैसे, पण मला मारू नको. नाही करता येत. जन्म सुद्धा कोणाच्या हातात नाही. किती कोटी रुपये दिले पोरग होते, किती अब्ज रुपये खर्च केल्यावर पोरगी होईल. नाही नाही, हे कोणाकडे औषधच नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. जर एखाद्या डॉक्टरकडे औषध असतं, हे इंजेक्शन दिल्याच्या नंतर मुलंच होते, तर सगळ्याला मुलंच झाले असते, आहे का नाही. पोरी कोणी होत दिल्या नसत्या. वा, चांगलं हो म्हणतात. आणि तुमच्या पोराने लग्न कोणासोबत केले असते, म्हशी संग, शेळ्या संग, मेंढ्या संग. हे माणसं असे नाटके आहेत, म्हणूनच पंढरपुरातल्या मालकाने हे कोणाच्या हातात दिलं नाही. जन्मही हातात नाही, मुलगी व्हायची, मुलगा व्हायचा हा तुमच्या हातात नाही. हो, बरं कसा व्हायचा ते आपल्या हातात नाही. ठीक आहे, सुंदर व्हायचा का सावळा व्हायचा का दिव्यांग व्हायचा हे सुद्धा आपल्या हातात नाही. ठीक आहे, मुलगा किंवा मुलगी सुंदरच व्हावी असं जर एखाद्या डॉक्टरकडे औषध असतं, तर डॉक्टरांना काळी पोरं झाली नाही का, डॉक्टरांना दिव्यांग लेकरं झाली नाही का, डॉक्टरांना सावळी मुलं झाली नाही का, डॉक्टरांना विद्रूप मुलं झाली की नाही का. हे हातातच नाही कोणाच्या, हे सगळं त्याच्या हातात आहे. ही सगळी सत्ता त्यानं त्याच्या ताब्यात ठेवली, म्हणून माणसं थोडंफार सरळ वागतात. तरी पण तारुण्याचा मध, संपत्तीचा मध, जरा थोडासा पदाचा मध, हे माणसं आले की यांना अहंकार. गंडल आलं की गंडल खाली बसू देत नाही, आणि गंडल 2-4 जागेवर येत असतात. एक काखेत येत असते, एक जांगेत येत असते, एक मांडीला येत असते. काखेत आलेलं गंडल हात मागं पुढं करू देत नाही, जांगेत आलेलं चलू देत नाही, आणि मांडीला आलेलं बसू देत नाही. हे अहंकाराची गंडल येतं, आणि हे अहंकाराची गंडल लवकर फुटतच नाही. डॉक्टरकडे गेल्यावर ते पिकायचं औषध देते, मग ते पिकल्याच्या नंतरही 10-5 दिवस ते सगळे कपडे भरीत राहते ते गंडल. हे गंडल माणसाला आल्यावर माणसं मोजित नाहीत. पण आयुष्य एके दिवशी मर्यादित आहे, जावंच लागते. ज्या व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे ती व्यक्ती विश्वात्म्यात विलीन झाली. आपल्याला सुद्धा एकेदी जायचंय. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आतापर्यंत किती लोक गेलीत आपली, आपल्या पाठीमागची, ज्यानं त्यानं आपोआपला विचार करायचा. आपल्याच पूर्वजातली आपल्या किती 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 मोठी पूर्वज गेली. त्या अनुषंगानं वैकुंठवासी अशोकराव देवराव मातकरे विश्वात्म्यात विलीन झाले. ॲडव्होकेट नारायणराव मातकर हे त्यांचे चिरंजीव आहेत. मी मगाशी बोलून गेलो, ते संपर्क करत होते. मलाही धावपळ असल्यामुळे मी नाही म्हणत होतो.
आमचे तुकाराम गिरगावचेच आहेत. त्या दिवशी रवी शेठच्या मेडिकलवर वकील साहेबाची त्यांची भेट झाली. आग्रह केला, मला येण्याचा योग आला. बघा किती मोठ्या माणसांच्या आयुष्याची माळ तुटती. हिमालयाच्या पायथ्याला एक दिव्य अशी गंगा आहे. त्या गंगेच्या आणि एका गुंफेच्या मधात एक सुंदरशी शिळा आहे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. त्या शिळेवर एक साधू बसत होते. त्या साधूला नाव होतं क्रोधी बाबा. फार मोठा अधिकारी महात्मा. पण त्यांना नाव ठेवलं क्रोधी बाबा. ती व्यक्ती कधी स्नान करताना दिसली नाही. जटा वाढलेल्या, कमरेला एक पोतड गुंडाळलेलं, काही कपडे नाही, काय नाही, काय विरक्त लोक होते. आंध्राला एक पोतड होतं. फारच काही घ्या वाटलं तर अंगावर एक पोतड. त्या गुंफेत दुसरं काहीच नव्हतं. ते काय खात असतील, कसं जगत असतील हे भगवंत जाणे. आणि काही माणसं जर भेटायला गेली तर त्यांना ते दगड मारत होती. पण ती दगड अशी मारायची की माणसाला लागू देत नव्हती. त्याच्या बाजूला दगड फेकायची. पण माणसाला काय माहिती आपल्याला लागतो का न लागतो. माणसं पळायची. मात्र क्रोधी बाबा म्हणून त्यांचं नाव पडलं. मोठी व्यक्ती. ते दिसायला असे दिसायचे. त्यांना कोणी घाणेरडं म्हणायचं, कोणी गलिच्छ काय वगैरे वगैरे अशा नाना प्रकारच्या उपमा द्यायचे. माणसं रिकाम टेकडेपणा बराच वेळ काही काही अवास्तव गोष्टीत घालत असतात. पण एके दिवशी 1949 तर 1951 या 2 सालापुरतं ज्यांना शंकराचार्य पद प्राप्त झालं, मिळालं त्यांच्या विद्वत्तेनुसार, त्या व्यक्तीचं नाव आहे स्वामी राम. हे 2च वर्ष शंकराचार्य, करवीर पीठाचे शंकराचार्य. हे 2च वर्ष का? त्यांनी पुढे नकार दिला. ही मोठी माणसं, अधिकारी माणसं हे पद वगैरे अंगाला चिटकून घेत नसतात. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवे आवडोनी. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानीन ऐकावी. पूजा करून घ्या वाटत नाही, हार घालून घ्या वाटत नाही, गंध लावून घ्या वाटत नाही, स्तुती करून घ्या वाटत नाही. हे सामान्य स्थितीत मोठाली माणसं राहतात. हे बारकाले असतात काय, बुटकभर पाणी घेऊन हे लय बुळबुळ करीत असतात. मो नाव पत्रिकावर टाका, पत्रिकेवर टाकलंच का नाही, मला तिथं सत्कारच का केला नाही, माझं अमक्या ठिकाणी नावच का घेतलं नाही, मी का लहान आहे का, मी का साधी व्यक्ती आहे का, मला तिथं का बोलिलं नाही, अमक्या उद्घाटनाला मला बोलिलंच कस काय नाही. हे तुम्ही आम्ही जे माणसं आहेत का संकुचित विचाराची, आपण हा विचार करतो. मोठ्या माणसांना गरज नाही या गोष्टीची. असं कधी ऐकायला भेटलं का तुकोबरायनं त्या काळात अमक्या अमक्या याचं उद्घाटन केलं? असं ऐकायला भेटलं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी त्या काळात एखाद्या श्रीमंत माणसाच्या घराची वास्तू करीत असताना रिबीन कापायला ते होते? ह्या माणसाला गरजच नव्हती. तोडकर काही गरज नव्हती. स्वामी रामांनी विचार केला, नको हे पद, सोडून दिलं. एके दिवशी यात्रा करत 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 केदारनाथाच्या पायथ्याला, हिमालयाच्या पायथ्याला ती गुंफा होती. त्या पायथ्याला असणारं दिव्य तेजस्वी सुंदरसे एक गाव, त्या गावात प्रवेश केला आणि तिथला पंडित सोबत घेतला. त्या पंडिताला माहित होतं स्वामी रामांचा अधिकार किती मोठा आहे. शंकराचार्य पद भूषवलेला व्यक्ती. शक्यतो पदांचा लय गर्व असतो बरं माणसाला, पदाचा.
आमच्या एका मित्राला पद दिलं, तो परिसराचा अध्यक्ष, त्याला धोतर नेसता येत नाही आणि त्याला संप्रदायातला अध्यक्ष केलं. धोतर नेसता येईना, इकून तिकून नेशिल तो सुतळ्या बांधून नेशिल आणि त्याला परिसरातला वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष. ज्यानं केलंय त्याची बसायची जागा हाणायला पाहिजे, रुमण्यान मारायला पाहिजे त्याला. काही पद, काही पद, काही पद. स्वामी रामांनी सांगितलं, पंडितजी आपल्याला त्या गुंफेत जायचं. त्यांनी सांगितलं, तो पागल महाराज आहे, तो मूर्ख महाराज आहे, तो नालायक आहे, नाना प्रकारच्या पदव्या दिल्या, तो गलिच्छ आहे, घाणेरडा आहे, तो क्रोधी आहे, तो दगड मारतोय, तो आंघोळ करीत नाही, अशा नाना प्रकारच्या तो पंडित पदव्या देत होता. अवास्तव. स्वामी रामांनी सांगितलं, पंडितजी चलिए आप जाएंगे बोले. पोचले तिथं. तिथं पोचल्याच्या नंतर स्वामी रामांना बघितल्याच्या नंतर शिळेवर बसलेले क्रोधी बाबा खाली उतरले आणि स्वामी रामांच्या हातात हात दिला. कडकडाटून गळ्याला मिठी मारली. हे पंडित तर विचारच करू लागलो, अरे बापरे, दगड मारणारा साधू स्वामी रामांना आलिंगन देतो, याला काय माहिती स्वामी राम काय तर. 4-2 शास्त्र वाचिले म्हणजे पंडित असे लोक म्हणत असतात, पंढरपुरातल्यान म्हणावं. आणि खालचे लोक कोणालाही पदवी देत असतात, त्याचा काय विषय नाही. आणि आपल्या देशात तर बऱ्याच पदव्या टेबला खालून पैसे दिल्यावर भेटतात. बऱ्याच लोकांना. ज्यानं दारू पिऊन ज्याचं लिव्हर फुटलंय त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मी डोळ्यान पाहिला. ज्याचं लिव्हर दारू पिऊन फुटलंय त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार. आता किती युट्यूब चॅनल, 1 2 3 4 5 6 हे अख्ख्या भारतात जाईल का नाही. माझ्या डोळ्यान माणूस पाहिला, तो डोळ्यान माणूस पाहिला. ज्याला भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी लागतात याचा मेळ नाही, त्याला कृषीभूषण पुरस्कार डोळ्यात पाहिला. गळ्यात शपथ, मी सकाळच्या मरण खोटं बोलत असेल तर. परवाला आपल्याला एक जण म्हणला माझं अलंकार झालंय. कशाला म्हणतात मला तेच कळत नाही अलंकार. मी म्हणलं गा बरं. त्यानं गाला सुरुवात केल्यावर मशीन साकळ्या तोडल्या. तेव्हा पदवी असावी, पण त्या पदवीसाठी काय परंपरा रे. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या कसोटीत असला पाहिजे. एका भागवताला गेलो मी. भागवत कृष्णाचं सांगायला मी. मग भागवत बायकोने ऐकायची, लोक कसे ऐकतील. भागवतात गेल्याच्या नंतर काका पुढे या. 2-3 मथाऱ्या मी जवळ या म्हणलं तर त्याला वाटलं जाताना पाकिट मागतं काय, ते आलेच नाही पुढं. हो, मग हे मथारे जर कीर्तनकाराच्या जवळ येत नाहीत तर यायचे ना, तू तर यायचे झोपीतच अंगुठे घेतील ना. स्वामी रामांची पदवी अति टोकाची पदवी होती. भागवताला गेलो. संक्रांतीचा दिवस होता. ब्राह्मणानं सांगितलं इतक्या वाजता वाण आहे. ठीक आहे. त्याच्या आधी अर्ध्या तासानं भागवताची आरती केली. वाण द्यायच्या अगोदर त्या भागवताला जेवढ्या महिला आल्या सौभाग्यवती त्या एका दिशेला गेल्या. एरवी आपापल्या घरी जात होते, त्या दिवशी एकाच दिशेला गेल्या. मी एका बाईला विचारला, अहो काकू सगळ्या बायका आज इकडंच कशा काय चालल्यात. काय नाही म्हणे, संक्रांतीच्या दिवशी आमच्या गावात एक म्हातारी आहे, सगळ्या बायका तिच्याच पाया पडतात. म्हणलं का बरं. काय नाही, तिच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढतंय. म्हणलं चला, बायकांनी तिच्या पाया पडल्या, मालकाला आयुष्य वाढते, आपण तिच्या पाया पडू, आपल्या बायकोला आयुष्य वाढेल. आणि का नाही वाढाव. त्याच्यामुळे मी गेलो त्या बाईच्या पाया पडायला. पाया पडायच्या आधीच त्या बाईने विचारलं, कोण आहेस रे. मला म्हणलं बाई मी गिरगावचा बाळू आहे. भागवत सांगायला तूच आहेस का काय, जशी गुरख्यालाच बोलायली. म्हणलं हो बाई मीच आहे माय. बर 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 लय चरा बोलतोस रे. म्हणलं हो काकू बोलतो, वाचिलय, मला काय भीती वाटत नाही कोणाची, बोलतो म्हणलं मी. बर
कस काय आलास? म्हणलं काय नाही, तुमच्या पाया पडल्या बाई, प्रत्येक बायका पाया, हो प्रत्येक संक्रांतीला तालुक्यातल्या बायका येतात माझ्या पाया पडायला. म्हणलं काऊन? काय नाही, माझ्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढत आहे, मग मला पडू द्या ना. तू का पडायला? म्हणलं माझ्या बायकोला वाढन, माझे कपडे पांढरे शुभ्र धुतीन ती, तिचं का नाही आयुष्य वाढा? पड बापा पड. तर पण पाया पडायच्या आधी म्हणलं मी पडतो काकू, पण मला एक दोन प्रश्न येतं. ए तेल सांभाळा ना ते दोन. बाई तुमचं लग्न झालं का? हा. आणि मालक 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही. अरे मी म्हणलं 35 वर्ष झालं ही हिच्या नवऱ्याला बोलत नाही, तुम्ही हिच्या पाया पडल्या तुमच्या मालकाला आयुष्य वाढतं होय? गोळ्या संपल्यात का तुमच्या? आणि तिला पतिव्रता पदवी दिली, ज्यानं पदवी दिली त्याला हाणायला पाहिजे. 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही, तिच्या पाया पडल्या आपलं आयुष्य वाढत असते. मूर्खपणाचं टोक आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म पदवी, यवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त. शकील नावाचा तांबुळी पान खाऊन अंगावर थुंकला. तुपाची बरणी पाटीली गावबा जी जी बाबा, ए गिरिजा जी तुपाची बरणी द्या. तुपाची बरणी गावबा काका सोबत दिली. गावबा काकांना सांगितलं पानं खाऊन खाऊन त्याचं तोंड आलं असेल, त्याला म्हणून रोज सकाळी एक बुटकं भर तूप पेत जाय, उष्णता संपल. प्रसाद देवनी मुक्त केला. ताकद किती मोठी काका. 36 वर्ष पंढरपुरातला मालक एकनाथ महाराजांच्या पत्नीचे लुगडे धुवाला होता, लुगडे धुवाला. काय ताकद असेल. डोळे वटारून जर पाहिला असतं तर थुकणाऱ्याकडे बघितल्या बुगा त्याच कोळशासारखा उगा झाला असता, कापरासारखं जळून गेलं असतं. पण शांती ब्रह्म पदवी त्याच्यामुळे. कोणाला ज्ञानाचे राजे म्हणायचे? 56 भाषेचा केला शे गौरव. 56 भाषा येत होत्या. ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊले राजे, ज्ञानांचे अत्यंत सर्व ज्ञानांचे राजे ज्ञानोबा राहिले. तुकिता अहो ब्रह्मदेव तुल्य करत असताना ज्या तुकोबरायचं एक अक्षर गाथ्यातलं तराजूत टाकावा आणि हजारो ब्रह्मदेव तराजूत टाकावा तरी ते फलकटे. तुल्य असती तो भवा, इतकी ताकद. म्हणून तुकाराम तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, नोनी रामेश्वरी चरणी मस्तक. काय तुकोबरायची व्याख्या आहे? कोणाला म्हणायचं नामदेव? ज्याच्या जिव्हागरी नाना प्रकारच्या अभंगाची रचना आहे ते नामदेव. नामाचा प्रचार नुसत्या महाराष्ट्रात नाही, दुसऱ्या राज्यात पंजाब पर्यंत प्रचार केला नामाचा, ते नामदेव राय. कोण चोख उभं आहे? काय चोख अंतकरण असेल त्या चोख उभं राहायचं. जातीला काय गुंडाळता? अशी एकही जात नाही त्या जातीत नालायक माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत. प्रत्येक जातीत. भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत हलकट माणसं नाहीत, आणि एकही जात नाही की त्या जातीत चांगले माणसं नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं येतं आणि प्रत्येक जातीत हलकट माणसं येतं. पोरापोरीचे लग्न करण्यापुरतं नाटकं करायचे, असं एखाद्या जातीला नाव ठेवायचं आपल्याला अधिकार नाही. कोण चोख उभं आहे? ज्याचं दर्शन घेतल्याशिवाय वृत्ती चोख होत नाही. अगोदर त्या व्यक्तीचं दर्शन घ्या. मन चोख ठेवा, वृत्ती चोख ठेवा, अंतकरण चोख ठेवा, आणि मग विटेवरचा मालक म्हणतो माझ्या दर्शना करता या. जगाच्या मालकानं ज्यांच्या आस्ती पितांबरात घ्याव्या आणि स्वतः समाधी द्यावी एवढे मोठे अधिकारी चोख उभं आहे. काय पदवी होत्या. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, तोडियले करानेसाठी विवेकासहित धगधगीचं ज्वाळा अग्नी जायचं. अत्यंत विवेकाचं बळ होतं. धगधगता विसतो हे टोक होतं. काही काही लोक अधिकारी होते म्हणून त्या पदव्या शोभत होत्या. चला स्वामी रामांची पदवी काय पदवी होती. शंकराचार्य करवीर पीठाचे 2 वर्ष शंकराचार्य पद आले तिथं. त्या क्रोधी बाबांनी आलिंगन दिलं. पांघरायचं आणि बसायचं जे पोतडं होतं एक स्वतःला घेतलं आणि दुसरं पांघरायचं पोतडं स्वामी रामांना बसायला टाकलं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो आणि उजव्या मांडीला स्वामी राम बसले. पंडित उभा होता तो. काय अधिकारी लोक असतील. ए पंडित, काय मला मूर्ख म्हणत होतास? मला पागल म्हणत होतास? मला घाणेरडा म्हणत होतास? मला क्रोधी म्हणतोस? त्या पंडिताने विचार केलं, मी म्हणलो स्वामी रामांपाशी, स्वामी राम अजून एकही शब्द बोलले नाही. ह्या म्हाताऱ्याला कसं कळालं? याचंच तर नाव साधू आहे.
सगळं आपलं साधू त्याला नसतेत म्हणित साधू. ज्यानं सहा धुवून काढे त्याचं नाव साधू. आपलं साधू तर सगळेच आहेत. जगात एकही माणूस नाही आपलं साधल्याशिवाय काम करतो. गप्पा हाणायला माणसं एक नंबर असते. विश्वासाठी माणसं बेजार होतात ती संत असतात. कस काय कळालं? लटलट लटलट कापत होता ती पंडित. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चल इकडे म्हणे, काय घाबरू नकोस, एक लोटाभर पाणी आण. खापराचा लोटा होता, त्या गंगेतून पाणी घेऊन गेलं. पाणी आणलं. स्वामी रामांनी पाणी पिलं, क्रोधी बाबांनी पाणी पिलं. त्याला सांगितलं तू बी पाणी पे, त्यालाही पाणी पाजलं. आणि मग त्या क्रोधी महात्म्याने सांगितलं स्वामी रामांना, राम जेवून जावं लागेल, आमच्याकडे 2 घास खाऊन जावं लागतील. किती मोठ्या माणसाचा दोरा तुटते याच्यावर सांगतोय. अशोकराव गेलेत, हे वकील साहेबाला मान्य करावं लागेल. कीर्तन ऐकल्यानं मेलेली माणसं उठून बसत नसतात, पण दुःख विसरण्याची ताकद कीर्तनामुळे येते. याच्याकरता कीर्तन ऐकायचे. खरं नाही, मोठ्या लोकांची पुरावे, अधिकारी लोकांची दाखले आपल्याला कीर्तनात ऐकायला भेटतात. स्वामी रामांनी विचार केला, आपल्याला हे बाबा जेवाय म्हणते तिथं चूल नाही पेटलेली, एखादं पात्र नाही, डबा नाही, पीठ नाही, तांदूळ नाही, तेल नाही, भुरकी नाही, चटणी नाही, मीठ नाही, काय नाही, काय काय कुठून जेवण. त्या पंडिताला सांगितलं, ए पंडित आइए इधर, हे 3 दगड मान. 3 दगड मान. ते 2-3 वाळलेली फांदी ते लाकडान घाल चुलीत. पेटवायची कशानं? हान दगडाव दगड. घर्षण केलं विस्तू पेटीला. पेटव. टेक त्याच्यावर एक गाडग, तिथे कुठं दुसरी पात्र होती, टेकलं. टाक त्याच्यात पाणी, लाव जाळ. याच्यात काय टाकायचं? इकडे म्हणले, मांडी खालचा सुरा काढा. मांडी खाली सुरा होता आणि ते सुरा पंडिताच्या हातात द्यायला आणि सांगितलं, इथं पवित्र गंगा वाहती, त्या गंगेमध्ये एक प्रेत वाहत आले. मड प्रेत वाहत आले. प्रेत. आपल्याकडे 3 संस्कार आहेत. मी त्या दिवशी सांगितलं काका तुमच्या कार्यक्रमात. आपल्याकडे दफनविधी आहे, दहनविधी आहे आणि पाण्यात सोडतात. शक्यतो महाराष्ट्रात 2 विधी प्रचलित आहेत. माणसाला मेल्यावर पेटवतात किंवा मातीमध्ये गाडतात. आणि 3रा प्रकार आहे, पवित्र गंगेत त्याला सोडून देतात. हा भारतीय संस्कृतीतला आहे. आपल्या संप्रदायाच्या नियमात हे 3 अंत्यविधी बसतात. बाकीच्यांचं आपल्याला काय करायचं? एक प्रेत वाहत आले म्हणे, त्या प्रेताची उजव्या मांडीचं मांस काढून आण. लटलट कापत होता पंडित. या पदव्या घ्यायला बरं वाटते माणसाला. पदव्या अंगाला चिटकून घ्यायला बरं वाटत असते. थर 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 कापत होत. त्या क्रोधी बाबांनी सांगितलं, बेटा मानातच सुरा हाणीन, ते कापून आण मांडी, उजवी मांडी काप, त्याचं सगळं मांस काढून आण त्या प्रेताचं. अरे बापरे म्हणलं, आयुष्यभर कधी कोणाला टाचण टोचली नाही, चिमटा घेतला नाही, प्रेताची मांडी कापून आणायची. आण मी सांगतो ते. आता ते साधू आहे, त्याच्या लक्षात आलं यानं घरी निंदा केलेली, इथं कळत तिथे आरती कुठे, ह्याच्या नादी लागाव. आणि गेलं ते पंडित आणि त्या प्रेताची मांडी कापता कापता याची 2 काढणे कापले. भीती वाटू लागली ना प्रेताचे. मड्याजवळ जावं वाटतं वे माणसाला. माणसं लय हुशार असते. एक जणाला विचारलं, का हो माणूस जाळल्याच्या नंतर राग गंगेला नेऊन टाकल्यावर त्याच्यावर 3 दगड काउंट होते म्हणले, पुन्हा म्हातार वापस येऊन म्हणून. वरून 3 दगडाचं वजन त्याच्यावर होते. इतकी माणसं हुशार आहे, ती वापस येत असतं वय. त्यांनी चटकं म्हणून तुला ठेवले ना, आता कशाला वापस येईल ते. एका कपड्यामध्ये ते मांस बांधून आणलं. टाक त्या गाडग्यात. वरून 1 दगड झाकला त्या गाडग्यावर. मांस शिजलं. स्वामीराम दो हातपाय धुतले. पहिल्यापासून आपल्याकडे पद्धत होती हातपाय धुवायची. मधात बंद झालती, आता कोरोनानं पुन्हा सुरू केली. नाही तर माणसं हातच धुईन गेले. कोणाचा चुना? तंबाखू खाणार तर इतकी येडगळ. अहो तंबाखू कोणाची ग? चुना दुसऱ्याचा घेत असतात का? जाऊ दे, आमचं शास्त्र नका मानू, विज्ञान तर मानी जाणं. मला सांगा, आता मला उगाच कान गुदगुद करायला तर मी तुम्हाला म्हणीन का काका खाजवा? मी माझा लगेच
दुसरीकडे नाही लाईत आता, बस झालं 2-3 जागा. आणि तंबाखूची सलब झाल्यावर ते बोट कुठं पुन्हा, आणि ते आमचं बोट गेलेलं पुन्हा तुम्ही चुना त्यो मागता. अरे चुनिया असं काही खात असतील करी येडगाळा निदान चुना तरी स्वतःचा वापरी जाईल. यायला लय नाद असती तंबाखू खायची. 4-5 जणी आहेत इथं, टकटक दिसतात मला कोण कोण खात्यात ते. धमक येतं काजू खा, बदाम खा, पिस्ता खा, सडलेली पानं खायची आपली. काही कोरोनाने शिकले हात पाय धुवायची. माणसं मूर्खासारखी तिकून आले की जशी आले की लगेच जेवायला. अरे हातपाय धुई, आमक धुई, तोंड धुई, गुळणा कर, चूळ भर, शास्त्र आहे आपल्याकडे. हातपाय धुतले, पात्र टाकली, जेवायला बसली. जेवायला बसल्याच्या नंतर हा जो पंडित होता केदारनाथचा, त्या पंडितानं स्वामी रामांना सांगितलं, स्वामी तुमच्यामुळं माझे आज नियम मोडायलेत. काय? आज मांस खावं लागायले, आणि ते पण माणसाचं. स्वामी राम म्हणले, अरे करवीर पीठाचा शंकराचार्य पद भूषवणारा मी व्यक्ती, मला या साधू पुढं मांस खावं लागते, तू काय कथा. काही गोष्टी सहन केल्या पाहिजे ना. बा लग्नामध्ये नवरदेवाच्या माईलाच वरण पुरलं नाही तर बाकीच्या म्हणल्या वरणच नाही, तू मुकाट्या बसणं मंजुळा. नवरदेवाची माय उपाशी, तू येड्यावनी काऊन करायली. तू मुकाट्यानं गाडीत बसून आली, जा ग मुकाट्यानं वापस. स्वामी रामांनी सांगितलं, अरे मी करवीर पीठाचा शंकराचार्य, मलाही मांस खावं लागतं, तू काय करता. नाही म्हणला, सगळं जीवन मातीत गेलं. मी एक काम करू का म्हणला, वरून उडी टाकतो ना आत्महत्या करतो. तिथेही तू अनासच म्हणले, तुला पुन्हा हा देह भेटणार नाही. भीतीपोट बसलं का पंडित जेवायला. क्रोधी बाबा जेवायला बसले, मधात स्वामी रामांच्या बाजूला तो पंडित. त्या क्रोधी बाबानं सांगितलं, ए पंडित, आण ते स्वयंपाक शिजलाय, आण ते गाडगं उचलून. या पंडितानं स्वतः प्रेताच्या मांडीचं मांस, मड्याच्या मांडीचं मांस त्या गाडग्यात शिजू घातलेलं होतं. त्या गाडग्यावरचा दगड काढा, मधात पाहिलंच नाही ना, कसनुस तोंड करू लागलं. हे माणसाचं शिजायलं ना. आणि ते गाडगं आणलं, आणि त्यात तिथे काय पळी नाही, चमचा नाही, काय नाही, भातवाडी नाही, काय नाही. ते गाडगा असं शिरीचिलं. पहिल्यानं स्वामी रामांच्या पात्रावर, दुसऱ्यांदा क्रोधी बाबाच्या पात्रावर, आणि तिसऱ्यांदा त्याच्या पात्रावर. गाडगं खाली टेकल्याच्या नंतर मांडी घालून बसतो, त्यावेळेला त्याच्यातून गावरान तुपातली मिठाई पडत होती. मिठाई पडत होती. काय ताकद असेल या लोकांची. एक योगाची क्रिया आहे, एक सिद्ध पुरुषाची लक्षण येते, अधिकारी योगाची लक्षण येते. अहो मांसाचं अन्न करता येते, सामान्य ताकद असते. बघा 750 पानाचा ग्रंथ आहे हिमालयातल्या साधूंचे चरित्र म्हणून. वाचा, कधी कधी वाचा, तुम्हाला मोबाईलवर पण वाचायला भेटेल. हो, पण मोबाईलवर इतकं 2-2 वाजूस तर नुसते उघडे चित्र पाहिले. याला चॅटिंग, त्याला चॅटिंग, इकडं ते निवडून आलं, तिकडं ते पडलं. कुठं तुम्ही मेवणी उभी होती, आणि कोणी निवडून आलं तर तुला इकडे दारेत धरायचे. तू काऊन येडेवानी करायला, तुला काय घेणे त्याच्याहून. आपटू बेजार व्हायला. बघा अधिकारी, हा भारत देश इतका पवित्र आहे. मी त्या दिवशी सांगितलं, या देशासारखी पवित्रता, या देशासारखी शौर्याची गाथा, या देशासारखी पवित्र माती जगात कुठंच सापडणार नाही. इतकं मोठं टोक आहे. त्या क्रोधी महात्म्याने स्वतःच्या कर्तव्याच्या बळावर स्वामी रामांनी स्वतःचा पुरावा दिला. स्वामी राम म्हणजे फार जुनी माणसं नाहीत, 1949. हो, स्वातंत्र्याच्या काळातली लोकही, ज्या व्यक्तीनं मांसाचं अन्न तयार करावा, ही व्यक्ती, ही एवढा अधिकार त्या व्यक्तीचा. पण आज ती व्यक्ती सुद्धा नाही, त्या व्यक्तीच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. काय ताकद महाराज. आपण कोण्या मापात बसू शकतो याच्यात, काहीच नाही. एवढी मोठी शक्ती. यांच्यावरच बोलतोय. एकदा स्वामीराम एका पवित्र गंगेच्या पात्रात अनुष्ठानाला बसले. फार सुंदर निमकरोली नावाचे एक महात्मा होते. विरक्त त्यागाचे प्रतीक लोक होते.
अरे यांचे शिष्य स्वामी रामांचे अनुष्ठानाकरता बसले. स्वामी राम सोबत आहेत, बशीला अनुष्ठानाकरता. येतो म्हणे बाळा मी. या म्हणले गुरुजी. पहिला दिवस ठीक झाला, दुसऱ्या दिवशी खायचं काय? अनुष्ठानाला साधू बसला म्हणून लोक काय करत होते काका? गंध लावत होते, अक्षदा टाकत होते, फुलं अंगावर टाकत होते. खाला काय देत होते? आंघोळी येणारी माणसं थोडीच खाला आणत असतात, काही जेवण्यासाठी काहीच नाही. काय करावं काय न करावं, नुसता हला हारांचा फुलांच्या माळांचा वर्षा होता, जेवण्यासाठी काहीच नाही. तिसऱ्या दिवशी विचार केला, ज्या गुरुजींनी आपल्याला अनुष्ठानाकरता बसवलंय त्या गुरुजीवर श्रद्धा ठेवा. डोळे झाकले, गुरुजीचं स्मरण केलं आणि भगवान शिवजीचं नामस्मरण सुरू केलं. दुपारी 2:30 वाजता अनुष्ठानावर उठले. सुंदर असं झाड, त्या झाडाच्या सावलीखाली बसले. तेवढ्या अवकाशात वाहत्या पाण्याकडे लक्ष गेलं. त्या वाहत्या पाण्यात एक पिवळं धमक एक पात्र चमकत होतं. पाण्याच्या जवळ गेले तर त्या गंगेच्या पात्रातून एक असा हात वर आलता आणि त्या हातावर एक पिवळं पात्र होतं. ते पिवळं पात्र सुवर्णाचं होतं. त्याच्यात जाऊन पाहिलं तर गावरान तुपातली गाईच्या दुधातली खीर होती. आणि त्या गंगेतनं आवाज आला, गुरुदेव तुम्ही अनुष्ठान करता, तुमच्या करता काहीच नाही, एकभुक्त आहात तुम्ही, ही रोजची रोज खीर घेत जा. खिरीचं पात्र पात्रावर इचिलं, ते पात्र पुन्हा त्या हातावर टेकलं, हात अदृश्य झाला. रोजची रोज असं होऊ लागलं. यांच्या सानिध्यात काही 10-5 काही लोक येऊ लागले. ते पात्र आल्याच्या नंतर त्यांनाही पात्र वाढायचं. अक्षय पात्र होतं, त्याच्यातली खीर संपत नव्हती. सगळ्याची जेवण झाली की ते पात्र पुन्हा हातावर टेकायचं, हात अदृश्य व्हायचा. एके दिवशी स्वामी राम आले. का रे म्हणे, तुमची व्यवस्था काय जेवण्याची? अनुष्ठान सुटल्याच्या नंतर जेवता काय? कोण व्यवस्था करते? कोणीच नाही म्हणले, गंगा माता करते. तुझं अनुष्ठान सुटणार आहे आज, बघू आपण काय कोण देत आहेत. अनुष्ठान सुटलं. दोघं स्वामी राम आणि त्यांचे शिष्य बसले. पाहिलं समोर तर गंगेच्या पात्रातून दिव्य असा तेजस्वी हात आला जलदेवतेचा आणि त्या हातावर सुवर्णाचं पात्र होतं. ते पात्र उचलून आणलं, वाढलं, त्या खिरीचं सेवन केलं आणि स्वामी रामांनी शिष्याला सांगितलं, अरे अख्खं जीवन तू भगवंताचं नामस्मरण करतो, तू सकाम भक्त आहेस, निष्काम नाही. आता हे पात्र हातावर न टेकता गंगेच्या पात्रात सोडून दे, वाहत्या पाण्यात, म्हणजे उद्या तुला खीर येणार नाही. हातही गायब, पात्रही गायब. दृष्टांत संपला. ज्यानं केलेल्या भजनाची महती इतकी टोकाला पोचली की भगवान शिवशंकराच्या जटेतून वाहणारी गंगा, म्हणून तर गंगाधर नाव पडलं शंकराला, गंगाधर. ह्या जटेतून वाहणारी पवित्र अनंत पाप्याचं पाप धुणारी पवित्र गंगा, ती गंगा एका नामधारकाला स्वतः अन्नपूर्णा होऊन पात्र पुरवते. त्या व्यक्तीचा अधिकार किती मोठा असेल काका. गंगा खिरीचं पात्र पाठवते, सुवर्णाच्या पात्रात खीर पाठवते, खीर. त्या साधूचा अधिकार किती मोठा असेल. एवढ्या टोकाला गेलेला साधू, पण त्याही साधूच्या आयुष्याची माळ तुटली. किती मोठी माणसं. तुम्ही कोण्याही क्षेत्रात बघा, पुराणातले नाना प्रकारचे प्रसंग बघा, लक्षात घ्या. रावण किती मोठा होता. ज्याच्या प्रधानाने जांभाळी दिल्याच्या नंतर यमाचं धोतर सुटत होतं. प्रस्थ नावाचा प्रधान, एवढा मोठा अधिकारी रावणाचा प्रधान. रावणाला इंद्रजित नावाचा जो मुलगा आहे ना, याचं नाव वेगळं आहे, पण याला इंद्रजित नाव का पडलं? यानं 17 वेळेला 33 कोटी देवांचा राजा, ज्याच्याकडे 222 कामाची सत्ता आहे. आपल्या भारतात फार काय झालं तर मंत्र्याला 1 किंवा 2 पद असतात. खरं तर एकच पद असते. जास्त जर स्वार्थी असेल आणि त्याची सत्ता असेल तर ते 2 पद घेतो. 3-3, 4-4 पद नसतेच वाटते मंत्री. मला तर आपल्याला राजकारण कळत नाही, पण टीव्हीवर ऐकायला भेटतं ना. पण 222 एकाच व्यक्तीकडे पद आहेत. असा 33 कोटी देवाचा राजा 17 वेळेस हत्तीसह बांधून आणला, म्हणून त्याचं नाव इंद्रजित ठेवलं. किती मोठा अधिकारी व्यक्ती, लक्षात घ्या. हा इंद्रजित कोणी माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाचा जावाई आहे. 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र, हे भगवान विष्णूचा अवतार, पंढरपुरातल्या मालकाचा अवतार. यांचे बंधू लक्ष्मण हा शेषाचा अवतार. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात. किती मोठा अधिकार. आणि अशा शेषाची कन्या सुलोचना
ही क्रता त्रेता युगात एक नंबरची सुंदर होती. सीता सुद्धा हिच्या इतकी सुंदर नव्हती. इतकी सुंदर ही सुलोचना, ही इंद्रजिताची पत्नी आहे. एके दिवशी हा इंद्रजित लक्ष्मणजीच्या हाताने मृत्यू पावला. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही कधी कधी ऐकलं असेल, या युट्यूब हे टाकतेच सगळे. मला जरी मोबाईल साधा असेल तर तुम्हाला भारीच येत ना. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात पडलं. भुजा स्वतःच्या दारात पडली, शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं. भुजा आणि शरीर एकत्रित केलं, पण डोकं मात्र प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. आणायचं कोणी? रावणापर्यंत हा प्रश्न गेला. रावणानं सांगितलं, सुलोचने सुनबाई ऐका, राम हा विचित्र माणूस आहे. असा रावण म्हणतोय, असा रावण म्हणतोय. आणि आजही बरेच रावण चांगल्या माणसाला विचित्र म्हणतात. आजही बरेच रावण सज्जन माणसाला नालायक म्हणतात. रावण म्हणतो म्हणून थोडं ऐकायचं असते. आणि नालायकाला किती जरी चांगलं म्हणलं तरी तो चांगलं होत नाही, आणि नालायक चांगल्याला वाईट म्हणलं तरी तो वाईट होत नसतो. म्हणे सुलोचने, तू जर तुझ्या मालकाचं डोकं आणायला गेली तर सीता आपल्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे राम तुला त्याच्या ताब्यात ठेवील. सुलोचना हुशार होती. सुलोचनेनं सांगितलं, मालक ऐका, तो सूर्यवंशातला राजा आहे. सूर्यवंशातली राजा अशी मूर्खपणा करत नसतात, उलट ते शब्दाला जागतात. प्राण जाय परी वचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय परी वचन न जाई. जीव गेला तरी हरकत नाही, पण सूर्यवंशातली राजे खोटं बोलत नाहीत. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक पत्नी व्रत आहे त्याच्याकडे. मामाश्री, तुम्ही समजता अशी राम नाही. मी येते, मला माझ्या मालकाचं डोकं आणून मला सती जायचे. आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये सुलोचना पोचली. मृत्यू हा देव सुद्धा थांबू शकत नाही. देवानं जर ओळखीच्या लोकांचे मरण थांबिले असते तर निसर्गाच्या आचारसंहितेला कवडी मूल किंमत राहिली नसती. पण ते काका काही किंमत राहिली नसती. चला, इंद्र म्हणला असता माझा मुलगा मरू देऊ नका, तो म्हणला असता माझा जावाई मरू देऊ नका, माझी मुलगी मरू देऊ नका. चंद्र म्हणला असता आमचे नका जाऊ देऊ, यक्ष म्हणला असता आमचे मरू देऊ नका, किन्नर म्हणला असता आमचे मरू नका, चारण म्हणला असता, विद्याधर म्हणला असता, चारोहास म्हणला असता, परमहंस म्हणले असते, ह्या सर्व देवता आहेत, गंधर्व म्हणले असते. आपोआपल्या परीनं देवाकडे त्या चिठ्ठ्या पाठवल्या असत्या आणि सांगितलं असतं, यमाला सांगा आमचे मरू देऊ नका. निसर्गाचा नियम प्रत्येकासाठी सारखा आहे. बोलायला सुरुवात केली. डोकं हातात घेतलं आपल्या मालकाचं, तिनं सांगितलं, काय मालक, सती रडत नसते बरं का. मी त्या दिवशी चक्री त्यानं सांगितलं, शूर आणि सती मरताना रडत नसते. शूर याच्याकरता रडत नसतो, त्याला माहिती आहे आपण मेलोत तरी आपल्याला मोक्ष आहे. आणि सतीला माहिती आहे आपण मेलोत तरी आपल्या मालकासोबत चाललो. आपण इथं राहितच ना, रडण्याचा काय संबंध आहे. थांबणारी स्त्री रडत असते. सतीची पद्धत बंद झाली, बरं झालं ती बंद झाली, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. त्या काळात सती जात होते, अनुचित प्रकार होता तो. कोणाला जावं वाटलं ना तरी नाही, पण नाही जावं वाटलं तरी पण परंपरेमुळं, लोकांच्या जाचामुळं जावं लागत होतं. मला वाटतं काही काही माणसं इतके नालायक असतील ते टाकीत बी असतील उचलून. काळच विचित्र होता. कोण बघायला होतं तेव्हा? पत्रकार नाही, मीडिया नाही, टीव्ही नाही, पीव्ही नाही, काय नाही. काय जे करतील ते बरोबर का. एखादी व्यक्ती जर 20, 22, 23, 24, 25 वर्षात जर विधवा झाली आणि तिला जर टाकीत असतील तर काय तिला जगण्याचं? असं झालं असेल एखाद्या वेळेस, काय सांगता, आपण तर काही नव्हतो. पण पुराणात मात्र प्रत्यक्ष जात होते. पण तिने खुलासा दिला, मालक ऐका, तुमचे बाबा एवढे मोठे 14 चौकड्याचं स्वराज्य होतं, लंकेचे राजा रावण हे तुमचे पिता आहेत, कुंभकर्ण तुमचे काका आहेत, विभीषण तुमचे काका आहेत, काय वैभव आहे तुमच्याकडे, पण एकही तुमच्या कामी आला नाही, तुम्हाला वाचू शकलं नाही. एक लक्षात ठेवा मालक, माझे जर बाबा असते तुम्हाला मरू दिलं नसतं. अशी कोण म्हणाली? सुलोचना. तुटलेलं डोकं हसत होतं, कापलेलं डोकं हसत होतं. आणि सुलोचनेला सांगितलं, प्रिये,
प्रिये, इतकं मोठं तू तुझ्या बाबाचं महत्व सांगतेस, मला तुझ्या बाबानंच मारलं ग, तुझ्या बाबांनीच मला मारलं. असं ऐकल्याच्या नंतर लक्ष्मणाचा चेहरा पडला. अरे मारलं मी, आणि मी सुलोचनेचा बाबा कसा होईल? नंतर डोळे झाकून विचार केल्यावर लक्षात आलं, मी लक्ष्मण जरी असेल तरी पण शेष आहे, आणि माझी कन्या सुलोचना आहे. इंद्रजित माझा जावई आहे. आणि मग इंडिकेटर लागले. इंग्रजी शब्द आहे ना, कधी मध्ये येतो ऐकून ऐकून. मला शिक्षण माझं 7वीचे, पण एखाद्या वेळेस असं थोडंफार ऐकून 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 शिकलो. मग लक्ष्मणजीचा घाम सुरू झाला. अरे बापरे, काय काम केलं म्हणे आपण, स्वतःची मुलगी विधवा केली, स्वतःचा जावई मारला, काय करावं? प्रभू रामचंद्राकडे बघितलं. दादा काय काळजी करू नको म्हणे लखन, आपण उठू. आता ती पंढरपुरातला मालक, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठी, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, चालणे तुझे आवळे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा. सगळ्या सत्ता त्याच्या ताब्यात आहेत. मी नेहमी सांगत असतो, ह्या वर्ष श्राद्धाच्या पुण्यतिथीच्या कीर्तनात तो मुद्दाम सांगत असतो, आपण सगळे बसलेले उभे, मी कॅमेऱ्यावाले सगट, हे कोण्या दिवशी मारायचे आणि किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात काका. सगळी सत्ता त्याच्या ताब्यात. मी मगाशीच बोलून गेलो, हे विज्ञानाच्या हातात नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरनं जर जीवाला वाचिला असतं तर देवाला नमस्कार कोणीच केला नसता. डॉक्टर उपचार करतात, रोगाचं निदान लावतात, वेदनाशामक काय असेल औषधोपचार करतात, पण आयुष्य वाढवायचं काम मात्र डॉक्टरच्या हातात नाही. प्रयत्न करत असतील बिचारे, वाईट म्हणायचं नाही डॉक्टरला. मलाही इंजेक्शन गोळ्या औषधं हाडाची चालू आहेत, त्रास कमी करतात बिचारे, त्यांना वाईट कसं म्हणता येईल? पण आयुष्य द्यायची ताकद मात्र डॉक्टरच्या हातात नाही, हे तितकंच खरं आहे. आपण जिवंत करू म्हणे, ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो जावाई उठवण्याच्या प्रयत्नात आहे. पण या 7व्या अवतारातल्या मालकाला ज्याचं फार मोठं सहकार्य लाभलं, ज्याची मदत लाभली, ज्याच्यामुळे गोड असा सगळा वनातला प्रवास झाला, असा एक संन्यासी होता. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. आणि मारुतीरायला त्याच्या पक्षातल्या काही वानरांना सांगितलं म्हणे, हनुमंतराय जी, आपले मालक इंद्रजिताला उठवणार आहेत. अरे कोण मालक, कोण राम, काय बोलायले, काय गप्पा हाणायले तुम्ही, हिडे आहेत का काय? कोण राम? आपण ज्या भगवंताचं भजन करतो तो राम. ठीक आहे म्हणे, मी जाऊन येतो. उठले, झाला काय ते काय एसटी धरायची काय ऑटो धरायची का काय, बाजूला उठले झाडा खालून ते म्हणे, प्रभू तुम्ही इंद्रजित उठवणार आहात? होय म्हणे. का बरं? काही नाही म्हणे, आमचे नाते गोते येत, आम्ही आमचे सोयरे धायरे येत आम्ही, आणि त्याच्यामुळे उठवायचं. खाऊ म्हणे, तुम्ही सोयरे धायरे येत, काल परवा तर भांडण करत होते. अहो आपटो हाणले आम्हाला राक्षस आहे ना, आम्ही हजारो राक्षस मारलेत, आम्ही सुद्धा, आम्ही तुमच्या पक्षात येत म्हणून आपटो हाणले आम्ही राक्षस, काही काही समुद्रात टाकले. नाही हनुमंता, जे झालं ते गंगेला मिळालं, काय हरकत नाही. इंद्रजित आमचा जावाई, सुलोचना आमची मुलगी आहे. मारुतीराय हुशार, खेळिया माझी हनुम्या शहाणा, याच्या पलीकडं बुद्धिमतां वरिष्ठम, अत्यंत बुद्धीचं टोक होते मारुतीराय. मारुतीरायने स्मित हास्य केलं आणि सांगितलं, देवा सुलोचना तुमची कन्या आहे म्हणून इंद्रजित तुमचे जावाई आहेत. रावण कोण आहे तुमचा? व्याही. मग रावणाची सीता कोण? विण. मग व्याह्यानं विणीला पळून नेत असतात का? हे ऐकायला तरी बरं वाटायला, याच्यातच मारायचं नको. मग हे तुम्हाला शोभतंय का प्रभू? आता तुमची नाती कशी? जाऊ दे म्हणे, झाली गेली चूक, आता कुठं ताण घ्यायचा, पण मुलीचं कुंकू पुसलंय, आपल्याला उठवायचं. मारुतीराय फार हुशार होते. मारुतीरायने विचार केला, निसर्गाचं चक्र हे प्रत्येकासाठी सारखं असते.
काही ठिकाणी मीच वेगळं सांगितलं असेल बरं का. मृतपुत्र जीवविला सांदीपनींचा, याच्यासाठी प्रकार वेगळे असतात. कुठलाही संदर्भ कुठे लावायचा नसतो. हो, त्यासाठी कारण काय असेल, ते कशा करता उठला असेल, का देवानं प्रयत्न केले असतील, त्याचा वेगवेगळा इतिहास आहे. मारुतीरायानं काही त्यांचे पुरावे दाखल केले. तुम्हाला असं वाल्मिकानं लिहिले तसं वागावं लागतं, तुम्हाला उठीता येत नाही. मला इतकंच बघायचं, ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे त्याचा जावाई आहे. हे ब्रह्मांड ज्याच्या डोक्यावर आहे अशा शेषाचा तो जावाई आहे. स्वतःच्या मुलीच्या कपाळाचं कुंकलेलं ते पुसलेलं कुंकू पुन्हा डबल लावण्याची ताकद शेषात नाही. इंद्रजिताला मरावंच लागलं काका, मरावंच लागलं. काय श्रीमंत माणूस असेल. 2-2, 10-5, 10-20 हजार रुपये ज्याच्या खिशात आहेत ते वाढदिवस साजरे करायले. चट पैसे उडाल्यावर घरी येतात. 10-20 हजार त्याला उडा, त्याचा वाढदिवस तिकडंच होतो रोडला. तोंडा अंडात कोंबडीचे अंडे काय फोडते, तोंडाला केक काय लावते. माग तर एक जण केक मध्ये मुंडकं दाबल्यावरच मेलं. ही काय पद्धत आहे? त्याचं इतकं तोंड त्या केक मध्ये दाबलं की त्याचा श्वासोश्वासच बंद झाला, जागेवरच मेलं म्हणून. आणि वाढदिवस साजरे करणारे सुगंधी द्रव्य पिऊन करतात ना, पिऊन सुगंधी द्रव्य. नाना रंग हा द्रव्याना हा ये न सुगंधी. आमच्याकडे अभिषेकात वापरत असतात पूजनाम. ये न सुगंधी द्रव्य पंचगव्य हा नाम नाना सर्वस्थितम सुगंधी पुष्टिवर्धने सर्वस्थितः भयजाये सुगंधिनः सर्वादित माल्यादिनी भयदित पुष्पादिनी भयव्याप्तीनाम देवायाम सर्वस्थिता अर्चनोचर्चा भवस्थितानाम विलेपन असं त्याच्याकरता. पण इकडे वेगळं वेगळं आहे. नाना रंगानी द्रव्यानी नाना सुगंधानी भयो हो द्रव्यानाम मद मदनास्तीनाम. हे आता हे असं पिऊन वाढदिवस कर, मग यायला जिथं हे का मेलंय पतात नाही ना. यायनं इतक्या वेळ दाबून धरलं त्याचा श्वासच बंद पडला, ते मेल्यावच आहे ना हात काढे. काय तोंडाला काय लावलं, काय नाटक काय. हे जरा जोरा असल्यावर इतका जोर आहे. त्याच्या गावातले दगड सुद्धा परीस होते. पाषाण परीस भूमी जाबुनंद. अख्खे दगड परीस होते. अख्खी भूमी सुवर्णाची होती. एवढा मोठा श्रीमंत, पण नाही उठता आला इंद्रजित. ज्याच्या वडिलाचं एवढं मोठं वैभव, ज्याच्या सासऱ्यांकडचं इतकं मोठं वैभव, त्याचा संबंध विधात्याशी होता, नाते संबंध ब्रह्मदेवाशी होता, तरी पण इंद्रजिताला उठता आलं नाही. बांस मोठेपणा करते. मला इतके गाथेपाठ, मला इतके शास्त्रपाठ, मला इतके अभंगपाठ, मला इतके पुराणपाठ, मला वेदाचे श्लोकपाठ. आपण मनानं अंगाला चिटकून घेतो. खरं तर त्या योग्यतेच्या आहेत का आपण ते तपासलं पाहिजे. मी मगाशी बोलून गेलो, ज्या पदव्या असतात ना सब खोट्या असतात. मला मागे एक पदवी टाकत होते कुंटे काका, हरिभक्तीपरायण भागवताचार्य. ठीक आहे, भागवत सांगतो, ठीक आहे. बाळू महाराज गिरगावकर शास्त्री. अरे मी म्हणलो कशाला चुकीची पदवी टाकता, मी शास्त्री नाही ना, कशाला टाकायची पदवी. मला कधी कळालं मी शास्त्री नाही म्हणून, मला हौस वाटू लागली. बरं झालं मला शास्त्री पदवी टाकायली. पण ज्या दिवशी पत्रिका रस्त्यात पडली, कुत्र्याला लघवी आली. कुत्र्यानं लघवी करता करता लघवी बंद केली, त्या पत्रिकावर केली नाही. मी त्याला विचारलं का नाही, म्हणला पदवी खोटी आहे. मला बोललं कुत्र, बोलतंय मला कधी कधी कुत्र. नाही म्हणे बाळू महाराज, हे तुम्हाला जी शास्त्री पदवी लावली का ही चुकीची आहे, आणि म्हणून मी चुकीच्या ठिकाणी मी सुद्धा लघवी करीत नाही, असं कुत्र म्हणलं मला. मग कुत्र्यांना कळतंय पदव्या खोट्या येतात, चुकीच्या येतात, तर 2-2 पायाच्या कुत्र्यांना कळालं पाहिजे आपण चुकीच्या पदव्या लावून नाही घेतल्या पाहिजे. काय भक्तीचं टोक असेल एक व्यक्ती बघा. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी रविदास. ह्या 2-3 जयंत्या सोबत येतात. छत्रपती असतील, रयतेचे राजा शिवाजी महाराज, सद्गुरू शेवालाल महाराज असतील. आता यानं बघायला भेटतंय ना डिजिटल वगैरे बॅनर असतील. सद्गुरू रविदास
त्यांना कुठे कुठे पुराणात रोहिदास पण असं एक नाव आलंय. रविदास किती अधिकारी लोक बघा. असे भक्तीनं मर्मज्ञ असणारे रविदास मातृपितृ उपासक होते, सेवक होते. रविदास महाराजांचा व्यवसाय होता बूट आणि चपला शिवणे. चर्मकार कुळात होते ते. शेवटचा पुरावा आहे का आता. आणि पूर्वीच्या काळात ही परिस्थिती नाजूक होती काका, म्हणून शक्यतो 4-4 वेळेस चप्पल शिवून वापरीत होते, बूट शिवून वापरीत होते. हो. बूट हे मला वाटते जरा जरा मोठं झाल्यावर भेटत होता. बारक्या लेकराला बुटन चपला काहीत नव्हत्या. आता झालेल्या लेकराच्या पायाच्या मापाचं बूट, त्याच्या पापाची सॉक्स, त्याच्याच पायाची चप्पल. काय काळ आला आधुनिकता. इतका काळ टोकाला गेला, इतका टोकाला गेला. हो. काळ जसा होता. आता लोकांचं वैभव आलं, आपल्या काऊन पोटात डबा उठावा का नाही. हो द्या ना, काय करायचं आपल्याला, काही विषय नाही. पण आजही काही जुनी माणसं असतील, झोपताना दिवा इझून झोपत होते. रॉकेलच्या चिमण्या होत्या त्या टिपटिपे. आपल्याला जास्त दिवस रॉकेल पुरावं याच्याकरता सगळी जेवणं खावणं झाली की एखादी कोणी म्हणजे हे दिवा मालीला का रे, मालीला का म्हणजे विजीला का, ते दिवा इझून झोपत होती. काळ होता, परिस्थिती होत्या तशा. बुट चप्पल शिवून आपला व्यवसाय पोटाचा करायचा. हरी का नाम पेट का धंदा न करे ओ मूर्खांदा. पोटासाठी काम केलं पाहिजे माणसाने. जो काम करत नाही का तो माणूस जर सतत सतत दिसत असेल तर समजायचं आपलं पाप उतू आलं. आळशी माणसांना कमी भेटलं पाहिजे. आळशी माणूस हा हरामखोर असतो अजय, हरामखोर असतो. व्यसनीपेक्षा आळशी घातक असतो. व्यसनी व्यसन कधी करीन माहितीये का, काम करून आलेल्या पगारीचं व्यसन करीन. पण आळशी माणूस इतका हरामखोर, बापानं कमवलेली संपत्ती इकू इकूच खातो. आळशी माणसं मूर्ख असतात, मूर्ख असतात, नालायक असतात. काम माणसानं सतत करत जावं. एवढे मोठे रविदास स्वतःच्या पोटासाठी बूट चप्पल शिवायचा धंदा होता त्यांचा. जे काही मिळेल त्याच्यावर संसार दाखवायचा. पण त्यांचा एक मित्र काशीला चालला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. काशीला जायला निघाली तर म्हणले मित्र चला आपण. काय बोलत असतील, रविदास म्हणत असतील, रवी म्हणत असतील, रोहिदास म्हणत असतील, आऊजाऊ बोलत असतील किंवा समवयस्क आता लंगोटीयार असतील. मित्र आपण जाऊ. तर सद्गुरू रविदास महाराजांनी सांगितलं दादा मी आलो असतो रे, पण मला जरशी अडचण आहे. हे धंदा आहे, सगळ्या गोष्टी येतात. काय म्हणे धंद्यासाठी तू सगळ्या गोष्टी करतो, देव विसरायला. देवाचा विषय नाही रे म्हणले. माझ्या आई आणि बाबांना झोप येत नाही आणि त्यांना जर माझ्याशिवाय झोप येत नसेल तर मी काशीला जाऊन काय फायदा आहे, मी पंढरपूरला जाऊन काय फायदा आहे, मी आळंदीला जाऊन काय फायदा आहे, मी देहूला जाऊन काय फायदा आहे, मी पैठणला जाऊन काय फायदा आहे. हा या ते काय लहान आहेत का म्हणले, तू काय लेकरू आहेत का ते, तू त्यांचं लेकरू आहेत, त्यांना तुझ्यामुळे कसं काय झोप येत नसेल. ते बुट शिवता शिवता त्यांची मान हालत होती आणि त्यांना शेंडी होती मोठी. शेंडीला एक दोरी होती आणि ती दोरी दुकानातून मागच्या कवाडाच्या फट्टीतून मागच्या घरात होती आणि मागच्या घरात बंगई होती आणि त्या बंगईला ती दोरी बांधलेली होती. त्याचे आईवडील त्या बंगईवर झोपायचे आमच्या सद्गुरू रविदास महाराजांचे. आणि ते बुट शिवता शिवता मान हल्ली, डोकं हल्लं की ती शेंडी हलायची, शेंडी हल्ली की दोरी हलायची, दोरी हल्ली की बंगई हलायची आणि बंगई हल्ली की त्यांना झोका भेटायचा आणि त्यांना झोप लागायची. सवय लागून गेली होती. सकाळचं स्नान गिन देवपूजा नित्यकर्म आटपलं, जेवण झालं. म्हातारी माणसं होती, ती वयस्कर होती, ती त्या बंगईवर झोपायची. आणि मग महाराज काम करता करता, मुद्दाम काम बंद करून करतच नव्हते, काम करता करताच मान हलत होती म्हणून झोका देत होते. मी तिकडे आल्याच्या नंतर हे बंद पडते त्याच्याकरता नको म्हणले. काय माणूस म्हणले, देवापेक्षा लय आले का मायबाप, असं त्या मित्राला वाटत होतं. पण रविदास हुशार होते. रविदास महाराजांना माहित होतं देवापेक्षा हजारो पटीने आपले मायबाप श्रेष्ठ असते. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. हे वकील साहेबांनी जे कार्यक्रम ठेवला ना आपल्या वडिलांसाठी,
त्या वकील साहेबांना पंढरपुरातल्या मालकाच्या हजारो पटीनं स्वतःचे वडील श्रेष्ठ असावे. आणि जो आपल्या वडिलांना मोठं मानतो का त्यालाच पंढरपुरातला मालक मानतो. माय बापाला न मानणाऱ्या व्यक्तीला पंढरपुरातला मालक, काशीतला मालक मानतच नाही. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. 350 गंगेची ताकद आई वडिलात असते. इतकं मोठी शक्ती त्या माय बापात. फार मोठं टोक आहे. नाही म्हणे मी येऊ शकत नाही. आई बाबाने विचारलं कोणाला बोलतो रे रवी. बाबा आई माझे मित्र काशीला चालले, 2 मिनिटं बोलून घे. आईनं त्याच्या मित्राला, आमच्या रविदास महाराजांच्या मित्रांना बोलून घेतलं. काशीला चाललास तू? हो. आणि मुलाला सांगितलं, हे रवी, जी आई तुझ्याकडे काही आहे का रे? आई एका श्रीमंत माणसाचा जोडा सांधलाय. जोडा म्हणजे बुटन, सांधलं म्हणजे शिवणं. हो, बुट शिवलाय. हे पै आली. पै, खडका, दमडी, कवडी, आडका, लाल पै, डबल पैसा असे पैसे होते. फार जुना काळ. एक पै आलेली म्हणे, ती दे बरं. ती पै घेतली रविदास महाराजांच्या आईनं आणि ते त्यांच्या मित्राच्या हातावर टाकली. बाबा याची पांढऱ्या रंगाची फुलं काशी विश्वनाथाला समर्पित कर. शंकराला पांढरी फुलं आवडतात. देऊन टाक म्हणले एवढी फुलं देवाच्या पिंडीवर समर्पित कर. आणि पुन्हा सांगितले रवी दोरा देऊन टाक रे. आता रविदास महाराजाकडे दोरा कोणता होता? बुट शिवायचा. त्या गुंडीतला दोरा उकारला आणि 2 वव दोरा देऊन टाकला. वव गुंडाळला असा त्या पैला. त्या काशीला जाणाऱ्या मित्रानं धोत्राच्या गुड्यात ती पै खोसली. गेले काशीला. काशीत गेल्याच्या नंतर प्रकार असा झाला, स्नान घेऊन सगळं आटपलं, नित्यनेम आटपला. भगवान शिवजीच्या दर्शनाकरता, विश्वनाथाच्या दर्शनाकरता ही व्यक्ती चालली. रस्त्यात फुलाचं दुकान होतं. ते फुलं घेतली पांढऱ्या रंगाची. ती पै दिलती ना, ती फुलं घेतली. ते दोरा दिलता, त्या दोऱ्यात ती फुलं ववली आणि भगवान शिवशंकराच्या पिंडीला अर्ध्या दोऱ्याचा हार आणि अर्ध्या दोऱ्याचा हार दारातल्या नंदीराजाला घातला. आणि तो पिंडीवर तो हार टाकल्याबरोबर असा गोल करून तो हार टाकला तर त्या पिंडीतून आवाज आला. आयुष्य गेलं काका पुजाऱ्याचं, अजून पिंड बोललीच नव्हती. आज कोण आहे? बघितलं ते एका वारकऱ्याला बोलते पिंड. वा. राहिले मुक्कामी. 2ऱ्या 3ऱ्या दिवशी स्नाना करता पुन्हा त्या पात्रात, पवित्र गंगेच्या पात्रात पोचले. यांचं स्नान आटपलं. बुक्का गोपीचंद वगैरे लावला. गाथा गीता काढा वाचू लागले. तेवढ्या अवकाशात गलबल सुरू झाली यांची, बायकांची. काही गोष्ट घडली की यांना लवकर कळती. यांच्यामुळं जगात बी कळती. जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची ती टीव्हीला, पेपरला, रेडिओला द्यायचीच नाही. कोण्या एका बाईला सांगायचं, 8 दिवसात अख्ख्या विभागात कळती, प्रांतात कळती. कारण हे नंबर 1चं चॅनल आहे. हो, सपादतच नाही काहीच. हो, खरं सपादत नाही, खोटं सपादत नाही. काय तुमचा दोष नाही, काय निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला कशाला मी वाईट म्हणू? कारण मी सुद्धा संसारिक आहे, मला सुद्धा बायको आहे. मी काय संन्यासी थोडाच आहे तुमचं तुम्हाला नाव ठेवलं. लागलीच बायकांचा कलकलाट. भाई गंगेतून हात आला, गंगेतून हात आला, गंगेतून हात आला. असं काही घडल्यावर यायचं लय लवकर असतं. त्या हाताला हळीत कुंकू दे. हाताला हळीत कुंकू लावत असतात. या कुठं हळीत कुंकू लावतील त्याचा काही मिळच नाही. हो, आता बऱ्याच ठिकाणी गेलं की याचं पाय धुणं, ओवाळणं, कुंकू लावणं. मी म्हणत असतो बाई तू या कपाळाला कुंकू असेल तर मला लाव. तुला टिकली मला काऊन आबाबाई करायली? तू टिकली लावायली मला मग कपाळ भरवली. आता तुला कुंकू लावल्या तू कपाळ खाजवतोय. मग का लोखंडाचं आहे का? हे आगाव पण आहे नाही का नाही? मी म्हणत असतो नुसते 2-3 तांदूळ टाक, मला नको कुंकू लाव. नाही तर आधी तुला लावून मग मला, मग सारं कपाळ भरेव. एका व्यसनमुक्ती केंद्रावर मला बोलिलं 5 मिनिटं बोलायला. व्यसनमुक्ती केंद्र. मी मगाशी बोलून गेलो ना, पदव्या खोट्या, पैसे दिले की काही भेटत आहे. त्या केंद्राला मानधन शासनाचं.
आणि म्हणून व्यसनमुक्ती केंद्र टाकलं. ज्यानं टाकलं तो पाणी पितच नाही. आणि त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटनाला गिरगावकर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती पाहुणे. काय पापू तू आलं म्हणलं बाळ्या तू. काय करता त्याला इलाज नाही. लय वेळेस असेच प्रसंग आहेत खूप ठिकाणी. जाऊ दे काय बोलावं पुन्हा यायचे सुरूच राहते ते दुकाने. हे काय हे टाकून देते ना खटखट खटखट खटखट. काय भीती काय खरं बोलायला काय द्यायचं काका काय त्याला विषय त्याला. मला एक वाक्य फार अंतकरणाला भिडलं. एक मागे 1 महिना होऊन गेला असेल त्या माऊलीला. ज्या बाईनं आमच्या पोरायला एक मोबाईल आहे त्या अभ्यास निघले होते ना घरी बसून करायचे. तर त्या आमच्या लेकरायनं ते मला पिक्चर दाखिला जरसा 10 मिनिटच बघायला भेटला. वैकुंठवाशी सिंधुताई सपकाळ. त्या माऊलीचं एक वाक्य लय पटलं. या देशात पदवी जरी भेटत असेल तर जिवंतपणी भेटतच नाही. आणि जिवंतपणी ज्याला भेटतात त्याच्या 70% खोट्यालाच भेटतात. हो पुरस्कार काय असतील काय त्या माऊलीचं कार्य हो. काय त्या संसाराची व्यथा काय लहानपण काय लग्नाची अवस्था काय तारुण्यातली अवस्था आणि काय जीवन जगली ती माऊली. ह्या अशा स्त्रिया देशासाठी साध्वी येतात. हो हजारो महाराजांच्या पलीकडच्या स्त्रिया आहेत त्या. हो हजारो समाजकार्यांच्या पलीकडचं कार्य स्त्रियांचं. काय लेकरं सांभाळायचे काय अनाथाच्या मुली सांभाळायच्या काय अनाथाची लेकरं सांभाळायची. काय त्यांची 1-2 भाषणं ऐकले मी संस्कृतीच्या बाबतीत. काय गोड सांगतात. किती गोड किती गोड किती गोड. हजारो पदव्या शासनानं अशा लोकांना द्यायला पाहिजे. हजारो पाठ थापटायला पाहिजे अशाची. काय होतं माहितीये का दिवसभर उभाटे आऊत हाणायचं काका. आणि 5 वाजता बैलाच्या गळ्यातलं जोतं काढताना बैलाचं नाव घेऊन जर थाप टाकली ना त्याच्या पाठीवर तर बैल शेपूटवरी करतो. म्हणजे जनावराला सुद्धा थाप आवडती. एखादा माणूस जर चांगलं काम करीत असेल एखादी स्त्री जर चांगलं काम करीत असेल तर शासनानं त्याला पुरस्काराची थाप द्यावा. म्हणजे जेणेकरून ते पुन्हा चांगलं करत राहील. असे गोड पुरस्कार भेटले पाहिजे चांगल्यांना खऱ्यांना. नाव घेत नाही. आप्पा महाराज एका माणसाला पद आहे संप्रदायातलं वारकरी संप्रदायातलं आणि त्याच्याकडं शेळ्या सांभाळायला येतात. बोकडे कोणाला की तू देऊ. आणि त्या परिसरातला मी वारकरी संप्रदायातला आम काय म्हणतो. त्यांनी सांभाळावं शेळ्या कसं शक्य. सांभाळून असं मला वाटत नाही म्हणत नाही. शेळी पालन आहे त्याला गोट पालन शासनाचे निधी आहेत वगैरे सगळे. पण तू महाराज आहे ना ठीक आहे. बाळू महाराजाला काही जरी उत्पन्न मी कुक्कुट पालन टाकावं का. मी एखादी फॅक्टरी टाकावा एखादी आडत टाकावा. काय शेतीमध्ये काजू बदाम पिस्ता काय लावायचे तर लावावा. ते कोण ऐकणाऱ्यासाठी दुसरी लोक आहेत. मी नाही करावं मी नाही करावं. मला काय बोलता येईल मला सांगा ना तुम्ही. काय तुम्हाला उपदेश करता येईल. नियम आहे त्याला. प्रत्येकानं आपोआपले नियम सांभाळले पाहिजे. आणि ते नियम सांभाळले की पुढच्याने त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण होत नाही. चला त्या हातवरी आला ह्या हळीत कुंकू लाव काही लाव सुरू यायचा कार्यक्रम. काही लावते. मी नेहमी सांगत असतो तुम्ही कोण्याही मंदिरात जा मंदिराच्या पाठीमागून पेढा आणि हळीत कुंकू लावलेलं दिसल. पेढा चिटकिलेला आणि हळीत कुंकू लावलेलं. मला कोण्याही व्यक्तीनं सांगा देव मागून खातू का. देवाचं तोंड कोणीकडे इकडं पाठीमागून भिंत भिंतीच्या मागून पेढा चिटकेला कसा खाता येईल. हो 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 हा किती येडेपणा आहे काका. तोंडाला लावणं बी चूक आहे.
नैवेद्य हा दाखवत असते, ठूत पण नसते. नैवेद्य दाखवायचा, त्याच्यावर तुळशीचं पान, काय कण्या आंबाड्या घुगऱ्या काय असतील त्या, तुळशीचं पान ठेवायचं, पाणी तुकडा मोडायचा, पाणी फिरवायचं आणि देवाला असा दाखवायचा आणि पुन्हा नैवेद्य घेऊन यायचा. देवाच्या तोंडात पेढा, तो तर खातच नाही, कारण ही नवऱ्याला नीट बोलत नाही, हिच्या हाताने पांडुरंग कसा पेढा खाईल. आणि उलट त्या सगळ्या मुंग्या त्याच्या तोंडात त्या पेढ्यामुळं. हो, गुळ चिटकी त्यान, पेढा चिटकी त्यान, काय आगाऊपणा आहे. मंदिराच्या मागूनचे पेढा चिटकी त्यान, हळीत कुंकू मागून लावत्यान. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ इकून लाडू लावला पाहिजे, इकून खाय खाय लाडू खाय, काय खाल्ला की रूमनच आणायचं, खाय लाडू इकून. ती म्हणे इकून नाही, इकून नाही, तू मंदिरात कसा इकून लावती, तुला इकूनच खायचा, आणायचंच रूमनं. चुकीच्या गोष्टी आहेत त्या. काही काही बी नियम. ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या लोकांनी पांचट नियम पाळायचे नाही, पांचट नियम नाही, त्या नियमाला किंमत नाही. सात्विक सदाचारी, शास्त्राने सांगितलेली, पुराणानं सांगितलेली, वेदानं सांगितलेली अनुकरण आपण करायची. काही करतात, काही करतात, काही पण. हो होय, आजचं काही काही लोक जेवत नाहीत. मी वर्ष श्राद्धाचं खातच नाही. हो, धाब्यावाल्याची बिल देईनच तू. हा, आणि त्या धाब्यावर त्यानं तुला काय कापून खाऊ घातलं याचा मेळ नाही, ते कोण्या दिवशी कापलेलं आहे त्याचा मेळ नाही. आणि माणसाने माणसासाठी जीवन जगलेल्या, आपण प्रत्यक्ष ज्या माणसाला निरोप दिलाय त्याला पेटून दिलंय आणि त्या माणसाच्या वर्ष श्राद्धाचं खात नाही. नालाय की घोरपडी धरितो तू. याच्या अंगाचा वास घेतल्यावर ढवळ्या कोंबड्यासारखा येतो आणि ते म्हणतो मी श्राद्धाचं खात नाही. सुगंधा नदीत बुडवायला पाहिजे, वरून जेसीबी घालायला पाहिजे. नालाय का, कुठून सांगतो रे तू शास्त्र. ठीक आहे, नियम असतील, मी ते धाब्यावर ठेवत नाही नियम काका, पण येती योगी जपी तपी अनुरागी कोणी असेल त्यांच्यासाठी नियम. अहो तुम्ही आम्ही भरकी माणसं आहेत, आपण सामान्य माणसं आहेत, गावातली माणसं आहेत, चार लोकात वावरणारी माणसं आहेत. आपण कुठलेही नियम डोक्याचे बांधून गुड घ्यायला नाही, डोक्याचे सोडून गुड घ्यायला बांधायचे नाही. काही हो, एक जण काशीला गेला म्हणला आपण कपात चहा पित नाहीत. म्हणलं बुटात पितो का मग, कपात पित नाही कशात बुटात पितो. तू काशीला गेला काय नवलाची गोष्ट आहे, काय दिवा लावला असतो काशीत जाऊन, ज्याच्या संघ गेला त्याचे पैसे दिले नाही आणि तरी म्हणतो मी काशी केली, तो दुसऱ्याची काशी केलीस काशी आहे. आणि तू काय बुटात पित नाही कशात पित नाही, काय नाटक आहे सगळे. असो, तो हात आला, कुंठे काका काय काय टाकलं नसेल देवजानी त्या हातावर. कोणी पैसे टाकले असतील, कोणी पेढा टाकला असेल, साखर टाकली असेल, कोणी कपडे टाकले असतील. हातावर पडलं की हात गायब व्हायचा, पुन्हा हात वरी, हातावर पडलं की हात गायब व्हायचा, पुन्हा वरी. आणि मग ही जी व्यक्ती आहे, वारकरी व्यक्ती, रविदास महाराजांचा मित्र संत शिरोमणी रविदास महाराज चर्मकाराच्या कुळात होते. त्यांनी दिलेली ती आदली दमडा पै, त्याचे जी फुलं होते का, 4-5 फुलं पडशीत होते. आणि मग लक्षात आलं काहीच हात घेणं, आपण 2-3 फुलं त्याच्यावर टाकावं. ते फुलं टाकल्याच्या नंतर काकाचा हात इसकटला, त्या हातानं फुलं घेतले, हात मिटला आणि हात अदृश्य झाला. सगळी लोक त्या वारकऱ्याकडे पाहत होती. साधं धोतर आहे, साधं शर्ट आहे, साधी निमस्ती आहे, गोपीचंद लावलेला आहे, फेटा आहे, पतड्याची वळकटी आहे, साधा व्यक्ती. आपण पैसे टाकले तरी घेतले नाही, फुलं टाकल्यावर घेतले. त्या वारकऱ्याच्या त्या दिवशी लक्षात आला, फुलं आपल्या हाताने घेतली असतील पण फुलं तर पैशाची रविदास महाराजांची आहेत. आणि सुदाम कष्टाचा दाम होता, कष्टाचा. बुट चपला शिवून मिळलेली पैसे होती, बुट चपला शिवून मिळलेली पैसे होती. काका तितक्यानं हात थांबला नाही. 5 मिनिटाच्या नंतर हात वरी आला आणि त्या हातात एक कंगन होतं. कंगन, हे कंगन घ्यायला लय जणायच्या उड्या पडल्यानं, हात लावला की हात लावायचं की कंगन अदृश्य व्हायचं.
मग सगळे लोक म्हणले का हो तुम्ही टाकलेली फुलं हाताने घेतले तुम्हाला कंगन भेटन. ते म्हणला मी वारकरी आहे बाबा, मी काही घेत नसतो. सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. नको म्हणले आपल्याला. घरी आले. घरी आल्याच्या नंतर काशीतला प्रसाद घेऊन रविदास महाराजांना तो मित्र आला. म्हणे रविदास अशी अशी घटना घडली. तू दिलेली फुलं भगवान शिवजीला टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आवाज आला. नंदी राजा प्रसन्न झाले. तू दिलेल्या पैशाची फुलं हातावर टाकल्यावर त्या पवित्र गंगा मातेनं जलदेवतेनं फुलं स्वीकारले. किती मोठा अधिकार आहे. रविदासांचे डोळे भरून आले. बाळा एक सांगू, पुन्हा काही दिसलं होतं का? काही नाही म्हणे. कंगन आलता हातात. काका चमडे भिजवायचे दगडाचं कुंड होतं. कुंड, त्या कुंडात रविदास महाराजांनी हात घातला आणि त्याच्यातून कंगन दाखिलं. कंगन दाखिलं. कंगन. काय ताकद असेल या वारकऱ्यांची. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. काय नीतिमत्ता असेल, काय वागणं असेल. प्रत्यक्ष विश्वनाथाने कंगन घरी पाठवा, मायबापाच्या सेवेचं पुण्य. पण आज त्या रविदास महाराजांना सुद्धा जावं लागले. समाज सुधारक असतील, महामानव असतील, मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायातले थोर संत असतील, काका प्रत्येकाला जावं लागलं. त्या अनुषंगाने वैकुंठवाशी, कैलासवाशी, सत्यलोकवाशी, गोलोकवाशी अशोकराव देवराव मातकर हे विश्वात्म्यात विलीन झाले. प्रत्येकाला जायचं एके दिवशी. त्यांच्या आठवणीचा सोहळा, स्मरणाचा सोहळा. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, संस्कार केले, शिकवलं, या विश्वात जगण्याचा अधिकार दिला, आपल्यावर कृपेचं पांघरून घातलं, असं गोड 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 अशा प्रकारचं आपल्यावर संस्काराचं, कर्तव्याचं, निष्ठतेचं गोड असं सूत्र जुळून दिलं. असे वडील आपल्यातनं गेले. काही केल्या ते तर परत येऊ शकत नाहीत. कापुराचे कलेवर घातला करंडा, नवरे हुंडा पावया, किंवा शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. किंवा झाला प्रेत रूपा शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानी. काय स्पीकर आहे रे आज. खरंच या 15 दिवसात आज स्पीकर लय नंबर 1 लागले. हो, पण आज तर काय काय स्पीकर नंबर 1 आणि हे संपताना ऐकायला आले. होतंय ना कधी कधी असं होतंय. चलत राहत काय काय. चला, फार सुंदर. स्पीकरवाल्यांना खूप खूप धन्यवाद. हे आजा नंबर घ्यायचा. परिसरात असलं आपण सांगत जाऊ. छोटं सावगत थोड्याच वस्तू येतात पण इतकं सुंदर. काहीचा ट्रक भर पसारा. हो, पण त्याला म्हणावं लागतं आवाज वाढव. ते म्हणलं पुण्याला आभाळ आले, माझ्या साऊंड सिस्टीमला सर्दी झाली. हो, थोडाच पसारा मस्त छान आहे. हो, ते नदीत टाकावं का तळ्यात टाकावं कळत नाही. ते पसारा त्याला लावताच येत नाही. छान साऊंड सिस्टीम मस्त. आमची सगळी वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारी काकाही पोरं आहेत. त्या दिवशी आपल्या कार्यक्रमात बी एक जण होते. हो हो, यांच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र देशामध्ये सर्व लोकांना कीर्तनं, व्याख्यानं, चांगल्या लोकांची प्रवचनं, चांगली भाषणं ही जाऊन ती वेचून घेतात आणि लोकांपर्यंत या प्रसिद्धीच्या माध्यमानं, आधुनिक आता ही काय असेल यंत्रणा, त्या माध्यमानं पोचवतात. पोरांना सुद्धा धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज, आप्पा महाराज छान पकवाद वाजीला, फार सुंदर. तुमच्याच संस्थेतली पोरं आहेत ना तुमच्या आप्पा महाराज. हो, शिष्य छान छान छान. वा, औरंगाबाद सारख्या शहरात वारकरी संप्रदायाची गोड अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम आमचे आप्पा महाराज करतात. आमचा फार जुना मित्रपण आहे, फार जुना. विनेकरी छोटे बाबा असलेले आमचे छोटे बाल वारकरी
आसाराम महाराज असतील, तुमचे तोडकर, त्या लय पाठांतर आहे की नाही तुकाराम. इतका अभ्यास, माणूस साधा पण खूप 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 म्हणजे पुराणाचा याचा त्याचा अभ्यास, आवड. सर्वांना धन्यवाद. आज गावातली बरीच मुलं काका आलीत, सकाळून लवकरच गेले ड्युट्याला आणि मग कीर्तन ऐकण्याच्या निमित्तानं पुन्हा आली. सर्वांना धन्यवाद. आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट नारायणराव मातकर हे अशोकरावांचे सुपुत्र आहेत, न्यायव्यवस्थेत काम करतात, वकील आहेत ते.